नमस्कार, नाशिक अपडेटमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे। आता राज्य सरकारने महिलांसाठी आणि मुलींसाठी मोठा निर्णय घेतलेला आहे। ज्यांना मुली आहे त्यांना 75,000 रुपये आता डायरेक्ट मिळणार आहे। मुख्यमंत्री फडणवीस यांनी मोठा निर्णय याबाबत घेतलेला आहे। तुमच्या घरात जर मुलगी असेल किंवा जन्माला नुकतीच आलेली असेल तर आता सरकारकडून तिला पैसे मिळणार आहे। मुलगी जन्माला आल्यापासून 18 वर्षापर्यंत म्हणजेच तुमच्या घरात 18 वर्षाच्या आतील मुलगी जर असेल तर सरकार आता या मुलीला 75,000 रुपये देणार आहे, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेली आहे। तुमची मुलगी पहिलीला, दुसरीत, तिसरीत, चौथीत, कितवीत पण असू द्या, सरकारकडून तिला 75,000 रुपये मिळणार आहे। या योजनेत अर्ज देखील निघाले आहे। कोणत्या वयाच्या मुलींना किती हजार रुपये मिळणार याविषयी सविस्तर माहिती व्हिडिओमध्ये बघूया। तुमच्या घरात मुलगी जन्मास आली तर लगेच तिच्या नावावर 5,000, तर चौथीला गेल्यावर 4,000 रुपये आणि 5वीत शिकणारी मुलगी असेल तर तिला 5,000 रुपये मिळणार आहे। 6वीतल्या मुलीला 6,000 रुपये मिळणार आहे। जर तुमची मुलगी 11वीत असेल तर तिला 8,000 रुपये मिळणार आहे आणि 18 वर्ष पूर्ण झालेल्या मुलीला 75,000 रुपये आता मिळणार आहे। अशा प्रकारे राज्यातील मुलींना 75,000 रुपये मिळणार आहे। राज्यातील सर्व मुलींना 75,000 रुपयाचा लाभ आता राज्य सरकारकडून होणार आहे। जर तुमच्या घरात आता जन्माला आलेली मुलगी असो, 18 वर्षाच्या आतील मुलगी असो, राज्य सरकार आता मुलींना 75,000 रुपये देणार आहे। हे पैसे वेगवेगळ्या स्वरूपात मिळणार आहे। राज्य सरकारच्या माध्यमातून नवीन योजना आलेली आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा। व्हिडिओ सविस्तर माहिती सांगितलेली आहे। तुमची मुलगी 5वी, 6वी, 7वी किंवा पहिली, दुसरी, कितवीत पण असू द्या, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। अगदी महत्त्वाचा व्हिडिओ होणार आहे। या योजनेचा लाभ कसा मिळवायचा, कागदपत्र, डॉक्युमेंट कोणती लागणार, या योजनेसाठी पात्रता काय असणार आहे, अर्ज कुठे करायचा आहे, सविस्तर माहिती व्हिडिओमध्ये पाहत राहा। व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्हाला समजणार आहे। आता सर्व कुटुंबांमध्ये आनंदाचे वातावरण आहे। राज्यातील मुलींना सरकारने तब्बल 75,000 रुपये घोषित केले आहे। बघा, प्रत्येक घरात मुलगी असतेच, ती नवीन जन्माला आलेली असो किंवा 5वी, 6वी, 11वी, 12वीत असो, राज्य सरकारने आता मुलींना 75,000 रुपये देण्याचे कबूल केले आहे। काही मुलींना 10,000 रुपये, काही मुलींना 5,000 रुपये, काही मुलींना 9,000 रुपये, काही मुलींना 8,000 रुपये असे मिळून 75,000 रुपये डायरेक्ट देण्याचे सरकारने कबूल केलेले आहे। तुमच्या घरामध्ये मुलगी असेल, नवीन जन्म घेतलेली असो किंवा 18 वर्षाच्या आतील मुलगी असो, आता राज्य सरकार सर्वच्या सर्व मुलींना 75,000 रुपये देण्याचे राज्य सरकारने घोषित केलेले आहे। तुमच्या घरातील मुलींच्या वयानुसार तिला पैसे मिळणार आहे। राज्यातील मुलींना 75,000 रुपये देण्याचे सरकारने घोषित केले आहे। त्यामुळे अत्यंत आनंदाची बातमी, अनेक गोरगरीब गरजू मुलींना या योजनेचा लाभ तर होणार आहे। तुमच्या घरात नुकतीच जन्मलेली मुलगी असो किंवा शाळेत जाणारी मुलगी असो, 18 वर्षाच्या आतील मुलगी असो, आता राज्य सरकार 75,000 रुपये देणार आहे, अशी घोषणा सरकारनेच केली आहे। यासाठी अर्ज कुठे करायचा, कोणती कागदपत्रे लागणार आहे, याविषयी सविस्तर माहिती आपल्या व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत सांगण्यात येणार आहे। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा। अर्ज कुठे भरायचा, पात्रता काय, सर्व माहिती तुम्हाला मिळणार आहे। ज्या पद्धतीने बँकमध्ये पैसे आल्याचा मेसेज आपल्याला येतो, अगदी त्याच पद्धतीने तुम्हाला मोबाईलवर मेसेज पैसे आल्याचा येणार आहे। आज जन्मल्यापासून ते वयवर्ष 18 पर्यंत सरकार 75,000 रुपये मुलींना देण्याचे घोषित केलेले आहे। ज्या पद्धतीने लाडकी बहीण योजना सरकार राबवत आहे, त्याच पद्धतीने सरकार आता मुलींसाठी देखील योजना घेऊन आली आहे। मुलींच्या आर्थिक गरजांसाठी, शिक्षणासाठी, राज्यात मुलींचा जन्मदर वाढवण्यासाठी सरकारने ही योजना आणली आहे। या योजनेत पहिला हप्ता 5,000 रुपये, दुसरा हप्ता 6,000 रुपये, तिसरा हप्ता 8,000 रुपये आणि चौथा हप्ता हा जो आहे 10,000 रुपयाचा, सर्व हप्ते मिळून 75,000 रुपये खात्यावर जमा होणार आहे। यासाठी कागदपत्रे कोणती लागणार आहे, लक्षपूर्वक आहे का। जर तुमची मुलगी जी आहे ती आज जन्माला आली असेल तर कागदपत्र कोणती लागणार आहे, सविस्तर तुम्हाला मी व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तुमच्या घरामध्ये मुलगी असेल, नवीन जन्म घेतलेली असो किंवा 18 वर्षाच्या आतमधील, राज्यातील सर्वच्या सर्व मुलींना आता 75,000 रुपये देण्याचे सरकारने घोषित केलेले आहे। तुमची मुलगी 5वी, 6वी, 7वी किंवा पहिली, दुसरी, कितवीत पण असू द्या, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। अगदी महत्त्वाचा व्हिडिओ होणार आहे। या योजनेचा लाभ कसा मिळवायचा, कागदपत्र, डॉक्युमेंट कोणती लागणार, या योजनेसाठी पात्रता काय असणार आहे, अर्ज कुठे करायचा, याची सविस्तर माहिती व्हिडिओमध्ये पाहत राहा। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आता सर्व कुटुंबांमध्ये आनंदाचे वातावरण आहे।
राज्यातील मुलींना सरकारने तब्बल 75,000 रुपये देण्याचे घोषित केले आहे। प्रत्येक घरात मुलगी असतेच, ती नवीन जन्माला आलेली असो किंवा 5वी 6वी 11वी 12वी मध्ये असो। राज्य सरकारने आता मुलींना 75,000 रुपये देण्याचे ठरवले आहे। काही मुलींना 4,000 रुपये, काही मुलींना 6,000 रुपये, काही मुलींना 10,000 रुपये, काही मुलींना 9,000 रुपये, त्या वर्गात आणि त्या वयानुसार मुलींना पैसे देण्याचे सरकारने कबूल केलेले आहे। तुमच्या घरातील मुलींच्या वयानुसार तिला पैसे मिळणार आहे, म्हणजे ज्या त्या वयाच्या मुलींना तेवढी रक्कम त्यांना दिली जाणार आहे डायरेक्ट खात्यावर। राज्यातील मुलींना 75,000 रुपये देण्याचे सरकारने घोषित केले आहे, त्यामुळे अत्यंत आनंदाची बातमी आहे। अनेक गोरगरीब गरजू मुलींना या योजनेचा लाभ होणार आहे। शिक्षणासाठी लाभ होणार आहे, त्यांच्या बाकीच्या गरजा भागवण्यासाठी लाभ होणार आहे। तुमच्या घरात नुकतीच जन्मलेली मुलगी असो किंवा शाळेत जाणारी मुलगी असो, 18 वर्षाच्या आतील मुलीला आता राज्य सरकार 75,000 रुपये देणार आहे, अशी घोषणा सरकारनेच केलेली आहे। यासाठी अर्ज कुठे करायचा, कोणती कागदपत्रे लागणार याविषयी सविस्तर माहिती आपल्या व्हिडिओमध्ये सांगण्यात येणार आहे, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा। अर्ज कुठे भरायचा, पात्रता काय, सर्व माहिती मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे। स्टेप बाय स्टेप व्हिडिओ, अगदी 2 मिनिटात मी तुम्हाला सगळी माहिती देणार आहे। सर्व हप्ते मिळून 75,000 रुपये खात्यावर जमा होणार आहे। यासाठी कागदपत्रे कोणती लागणार, लक्षपूर्वक आहे का। पहिले कागदपत्र म्हणजे पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड जर तुमच्याकडे असायला हवे। जर तुमच्याकडे पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड असेल तरच तुम्ही या योजनेत पात्र असणार आहात, तरच तुमच्या मुलीला पैसे मिळणार आहे। त्यानंतर दुसरे डॉक्युमेंट कागदपत्र म्हणजे तुमच्या नुकत्याच जन्मलेल्या मुलीचा जन्मदाखला हवा। जर मुलगी शाळेत जात असेल तर त्या इयत्तेत, म्हणजे ज्या वर्गामध्ये शिकत आहे त्या इयत्तेचा दाखला लागणार आहे। तिच्या वय आणि शिक्षणानुसार मुलीला पैसे मिळणार आहे, त्यामुळे हे जे दाखले आहे हे गरजेचे आहे। किंवा 18 वर्ष पूर्ण असेल तर वोटिंग कार्ड हवं आहे, म्हणजेच मतदान कार्ड जे आहे ते लागणार आहे। त्यानंतर उत्पन्नाचा दाखला जो आहे तो लागणार आहे, कारण 2.5 लाखापेक्षा जास्त उत्पन्न असेल तर या योजनेचा लाभ तुम्हाला मिळणार नाही। त्यासाठी उत्पन्नाचा दाखला देखील गरजेचा आहे। जर मुलगी शाळेत शिकत असेल तर तिचे आधार कार्ड लागणार आहे। आई वडिलांपैकी एकाचे बँकेचे पासबुक लागणार आहे, म्हणजे जे पैसे आहे मुलीच्या, जे पैसे सरकार देणार आहे ते डायरेक्ट आई वडिलांच्या खात्यात येतील। आणि रहिवासी दाखला देखील तुम्हाला द्यावा लागणार आहे। या लेक लाडकी योजनेचा अर्ज करण्यासाठी ऑनलाईन ऑफलाईन अर्ज करू शकता। नेट कॅफेत जाऊन ऑनलाईन अर्ज भरू शकता। लेक लाडकी योजनेचा अर्ज भरायचा आहे असे सांगा, ऑफलाईन अर्ज अंगणवाडी सेविकामार्फत हा अर्ज भरू शकता। तुम्ही अंगणवाडी सेविका जी आहे त्या अंगणवाडी सेविकाकडे जाऊन तुम्ही ऑनलाईन अर्ज भरू शकता, किंवा नेट कॉफीमध्ये जाऊन तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता। ऑफलाईन करायचा असेल तर अंगणवाडी सेविकेकडे जाऊन तुम्ही अर्ज भरू शकता। तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा। व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल मी तुमची खूप आभारी आहे। भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत नमस्कार।